नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठाव हा राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. श्रीराम. अथंग आकाशात जे अणुरेणू आहेत त्या सर्वांमध्ये राघव म्हणजेच परमेश्वर भरून असल्याने रिकामं असं काही उरलेलंच नाही, असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल. खिडकीतून खोलीत येणारा उन्हाचा कवडसा तू पाहिला आहेस. त्यात धुळीचे कण चमकताना दिसतात, त्यातही परमेश्वर आहे असं समर्थ सांगत आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे, तसाच तो आपल्यामध्येही आहे. म्हणूनच देव शोधायला कोणत्याही तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही, तो आपल्या जवळच आहे असं शास्त्र व सर्व संत सांगतात. श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत, अतिशय लाडके दैवत म्हणून परमतत्व परमेश्वर यांना समर्थ, राघव, रामचंद्र अशी नावे वापरतात. हे आधीच्या खूपशा श्लोकांमध्ये आपण पाहिलं आहे. हाच श्रीराम परमेश्वर शोधण्यासाठी उपासना, रोजची नामसाधना नीट मनापासून करायला हवी, हा समर्थांचा आग्रह आहे. आता तुम्ही शाळेत जाता, अभ्यास व व्यायाम हीच तुमची उपासना. त्यामुळे ती उपासना नीट वेळच्या वेळी आणि मनापासून करतानाच परमेश्वराचे स्मरण ठेवायचे असं अगदी सुरुवातीपासून समर्थ आपल्याला सांगतात. त्यासाठी प्रामाणिक व अचूक प्रयत्न हवेत आणि आळस झटकून टाकायला हवा. आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी सांगत, विद्यार्थ्यांना घड्याळाच्या गजराने, अलार्मने नाही तर आपण ठरवलेल्या उच्च ध्येयाच्या गजराने जाग यायला हवी. आपले निश्चित काहीतरी ध्येय हवे. मला नक्की कशात यश मिळवायचे आहे, मला काय गाठायचे आहे, हे आधी नक्की ठरवावे लागेल. नंतर ते ध्येय सतत डोळ्यासमोर राहिले तर सकाळी घड्याळाचा गजर न होताही मी खडबडून जागी झालेच पाहिजे, असाच डॉक्टर कलाम यांच्या वाक्याचा अर्थ होतो. ध्रुव बाळाची गोष्ट आठव. जिथून कोणीही उठ म्हणणार नाही अशी जागा मिळवण्यासाठी तो तप करतो. हाच निश्चय विद्यार्थी म्हणून असला पाहिजे. जे करेन ते नीटच आणि वेळेवर करीन हा निश्चय हवा. एक खरी घडलेली गोष्ट सांगते, ऐक. फलटणजवळ स्मशानात हरिबाबा नावाचे एक साधू राहत होते. सकाळची वेळ आणि थंडीचे दिवस असल्याने साधू बुवा शेकोटीजवळ शेक घेत बसलेले असतात. अगदी निराश झालेला एक मुलगा बुवांना भेटायला येतो. त्याची अवस्था खूपच वाईट असते. कुणाचा आधार नसतो, जेवण खाण्याचीही सोय नसते. या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर कसे पडावे हा त्याला प्रश्न पडलेला असतो. हरिबाबा काहीतरी मार्ग सुचवतील या आशेने तो बाबांजवळ येतो आणि आपली अडचण सांगतो. बाबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि जवळच्या शेकोटीतली राख दूरवर फेकत ते म्हणाले, हे विक, हे विक. मुलाला काही नीटसे समजले नाही, म्हणून त्याने 2-3दा विचारले बाबांना, पण प्रत्येक वेळी हेच उत्तर आले. तरीही कळलेच नाही मुलाला. खरं तर आणखीनच निराश झाला तो आणि तसाच पुण्यात आला. पुण्यात आल्यावर 1-2घांना त्याने ही हकीकत सांगितली आणि असं राख फेकून हे विक म्हणजे नक्की काय करू असं विचारलं. त्यावर एकाने मात्र या कृतीचा नीट अर्थ लावला आणि त्याने दंतमंजन म्हणजे टूथपावडर विक्री सुरू कर असे बाबांना म्हणायचे आहे असे मुलाला सांगितले. त्याप्रमाणे त्याने अफाट कष्ट करून स्वतःचा दंतमंजन तयार करून विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हा मुलगा पुढे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योगपती झाला. बिटको टूथपावडर हीच ती पावडर. म्हणजे लक्षात आलं ना, आपलं प्रत्येकाचं काहीतरी ध्येय हवं. व्यवहारात भौतिक सुखसोयी मिळवता येणे हे बरोबरच आहे, पण तुला हेही सांगितलं आहे की या सुखसोयी कायम टिकणाऱ्या व कायम आनंद देणाऱ्या नाहीत. कायमचा आनंद आपल्याला नामसाधनेने परमेश्वर जाणून घेतला की होईल. त्यासाठी लहान वयापासूनच सुरुवात करायला हवी. त्यासाठी इतके श्लोक होईपर्यंत अनेक उदाहरणं देऊन परमेश्वर समजावून सांगताना आता समर्थांनी परमतत्व सांगायला सुरुवात केली आहे. म्हणजे आता विषय अवघड होत गेला तरीही तू नुसतं ऐकून ठेव. अभ्यास व व्यायाम करताना देवाचे स्मरण नेहमी केलेस तरी आत्ता तेवढे पुरे होईल. मात्र जे करशील ते अतिशय मनापासून. चालेल ना? जय जय रघुवीर समर्थ.